नमस्कार मंडळी. हे बघा, आज आपण पेपर ट्रेड लाईव्ह करणार आहोत. बघा, एक स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला. आता बघा, आधी मार्केट पाहून घ्या कुठं चाललंय. हे सपोर्ट रेजिस्टन्स कसे लावले हे पण मी तुम्हाला सांगेल. बघा, आपला जो सपोर्ट घेतलाय तो एक्झॅक्ट सपोर्ट घेतलाय. आणि सपोर्ट जो लावलाय तो युजिंग व्हॉल्यूम प्रोफाईल लावलाय. पहिले आपल्याला व्हॉल्यूम सेट करून घ्यायचं. इथं हे बघा, व्हॉल्यूम दिसतोय. आणि आपलं जे कीबोर्ड आहे यामध्ये जाऊन फिक्स रेंज व्हॉल्यूम प्रोफाईल यावर सिलेक्ट करायचा. इथून लावायचं त्याला प्रिव्हियस डेचा 9/15ची कॅन्डल आणि आपली लास्टवाली कॅन्डल जी राहते ती कोणती 15/29 म्हणजे 3/29ची कॅन्डल. ही रेड लाईन असते. रेड लाईनच्या खाली जर का मार्केट क्लोज असला तर रेजिस्टन्स म्हणून काम करतो. तर आपण बघा, हा जो आपला सपोर्ट लागलेला आहे 460चा, तो आज रेजिस्टन्स म्हणून काम करतोय. बघितलं तुम्ही? हे बघा, परफेक्ट रेजिस्टन्स म्हणून काम करतोय. तर आज आपण बघूया आपला ट्रेड कसा जातो. मार्केट सध्या ट्रॅप करत आहे. निफ्टीमध्ये बघूया काय झालं. निफ्टीमध्ये डब्ल्यू पॅटर्न बनतोय बघा, तुम्हाला बघता येईल. टाइम फ्रेम मी 1 मिनिट मध्ये यूज केलाय. बघा, निफ्टी BNF मध्ये निफ्टी बँक मध्ये काय झालं. आणि अच्छा, निफ्टी बँक मध्ये पण डब्ल्यू पॅटर्न बनते. आपण प्राइजेस चेक करून घेऊ. याने जर का रेजिस्टन्स तोडला तर अपसाईडच्या झोन मध्ये लागायची शक्यता आहे. बघूया काय होतं. आपण आपली एंट्री घेणार आहोत ह्याच्या खाली 50,296च्या खाली आपण एंट्री बनवणार आपली पुट साईडची. मार्केटला खाली येऊ द्या आधी. नेहमी लक्षात ठेवायचं, मार्केट इज सुप्रीम. आपण पेपर ट्रेड साठी न्यू स्टॉक म्हणून यूज करतोय. त्यामध्ये आपण 50,600चा नाही, आपण पुट घ्यायचा आपल्याला. तर आपण 50,200चा घेऊया. 50,200चा पुट ऍड करूया याच्यात. आणि 50,200ला 50,300चा पुट ऍड करूया. बघा, आपल्याकडे दोघंही पुट आलेले आहे. एकाची प्राइस 297, एकाची 296. बघूया काय होतं. प्राइस बघत चला काय चालू आहे. व्हॉल्यूम प्रोफाईल हा 101% काम करतो. पण जे मार्केटमध्ये कोणीही असं 101% नाही सांगू शकत. मार्केटमध्ये तुम्ही 40% पण जर तुमचं ठीक ट्रेड केला, 4 ट्रेड पण तुमचे जर परफेक्ट गेले तर पुढच्या 10 दिवसांमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल असणार आहे. बघूया काय होतं. 300च्या खाली गेला की आपण ट्रेड मध्ये एंटर करू. 50,300च्या खाली गेल्यानंतर आज अडाणी 2% 3% डाऊन चालू आहे हिंडनबर्ग रिपोर्टमुळे. आपण लाईव्ह ट्रेड बघणार आहोत. अजून थोडे पॉइंट्स खाली आल्यानंतर आपण लाईव्ह ट्रेड करणार आहोत.
बघा निफ्टी डब्ल्यू पॅटर्न बनवत होती, पण आता डाऊन साईडला लागली ती. निफ्टी ही याच्या खाली गेली 24,278च्या, किती पण डाऊनफॉल येईल त्यामध्ये पण. वेट करतोय आपण ट्रेडसाठी. बघूया काय होतं. हे जे मी लावलंय हे याच्याकडे लक्ष नको द्या, हे मी आता सध्या डिलीट करून टाकतो. आपल्याला फक्त हा रेजिस्टन्स इम्पॉर्टंट आहे, आणि हा पण एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त तो एक लावला मी, एक मागच्या साईडला लावला होता त्यामुळे. आपला रिक्स रिवॉर्ड असणार आहे 1:1. वन एस टू वन. रिक्स रिवॉर्ड असणार आहे आपलं. बघूया काय होतं. मार्केट अप साईड चाललंय. बघा आपण जर आता इथे एंट्री करून घेतली असती, डाऊन साईड जाता तर आपल्याला लॉस झालेला असता आतापर्यंत. आणि प्राइजेस पण कमी झाला, 252, 255. प्राइजेस त्याच आहे, कमी नाही झाले अजून. बघूया काय होतं. एस एल नुसार जर बघितलं तर इथं एस एल आहेत, हा जे झोन आहे इथं एस एल आहेत, तर मार्केट यांनाही वॉर्निंग द्यासाठी अप जाऊ शकतं. पण जर आपला जो रेजिस्टन्स याला ब्रेक केला तर मार्केट अपसाईड लागायची शक्यता जास्त आहे. आणि हे दूर आहे, खूप दूर, म्हणजे 600च्या पॉईंटला जायचं त्यांना, 300 पॉईंट कव्हर करायचे. सोनं असं करणं थोडं रिस्क जाईल, त्यासाठी आपण पुट साईडचा ट्रेड घेणार आहोत. पुट साईडसाठी आपण सेफ साईडसाठी थोडं वेट करून घेणार आहोत. बघूया काय होतं. आपली एंट्री सोमवार बनली नाही. आपली एंट्री बनणार आता बनली. आपण 302 मध्ये घेऊ 2 लॉटने. पण 2 लॉटने बाय करतोय, 1 लॉट बाय केलाय आपण. आता आपण 120-124च्या प्रॉफिट मध्ये चालू आहे. आपली एंट्री प्राइस आहे 307 रुपये. आपली एंट्री तर झाली आहे. बघूया काय होतं. आपला स्टॉप लॉस 257 वर असणार आहे. आपली एंट्री प्राइस आहे 307 रुपये. आता आपण लॉस मध्ये चालू आहे सध्या. लॉस प्रॉफिट चालू आहे. बघूया काय आता. एंट्री बनलेली, इथं बनलेली आपली एंट्री. टार्गेट 100 पॉईंट असणार आहे आणि लॉसही आपला 100 पॉईंटचाच असणार आहे. बघूया काय होतं. तर हे इथून काढलं तरी चालेल. मित्रांनो, पूर्ण आपलं जे प्रॅक्टिस करतो बॅक टेस्टिंग करूनच करायचं. 2 लॉटने घेतलाय आपण. 2 लॉटने आपल्याला 80 रुपये लॉस मध्ये चालू आहे आपण. लॉस मध्ये 360ची प्राइस होती आपली, आता 309 चालू आहे. पण टाइम डिके मुळे आपल्याला लॉस होतो. हा तर प्रॉफिट मध्ये चालू आहे, पण प्रॉफिट लॉस तर होत असतो. तर आपण आता एंट्री कशामुळे घेतल्या पण ते बघूया. पण एंट्रीमुळे याच्यामुळे घेतली पण एंट्री की बघा इथं सेलर्सचा अवेलेबल आहे आपला, आपण सेलर्सला खायला जाऊ शकतो.
पण वॉर्निंग द्यासाठी आहे इथपर्यंत आला आहे, थोडा स्टे केला आहे त्यांनी. तर आपल्याला इथपर्यंत पण आपण आलं म्हणजे 50,240 पण आलं आपण, तर आपल्याला आपण प्रॉफिट बुक करू शकतो. आणि अप साईड जर जायचं म्हटलं त्याला तर थोडा वेळ लागेल त्याला. अप साईडला आताच नाही जाणार, तो जाईल पण आता नाही जाणार, थोडा वेळानं जाईल. बघूया काय होतं. आणि मार्केट इज सुप्रीम आहे, तर मार्केटमध्ये परफेक्शन नसणार आहे. आपण 40%ही जर बरोबर ट्रेड केला तर आपल्याला प्रॉफिट होणार आहे. बघूया काय होतं. आपल्याला इथपर्यंत हवं आहे, इथपर्यंत आलं मार्केट फास्टमध्ये तर आपला प्रॉफिट होणार आहे. आता आपण 450 रुपये प्रॉफिटमध्ये चालू आहे. 357 मध्ये आपण सेल करणार आहे. 321 प्राइस चालू आहे. बघूया काय होतं. मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन असतेच, केव्हाही असते ती. तर त्यामध्ये पॅनिक होऊन ट्रेड कट करून दुसरा ट्रेड घेणं योग्य नाही आहे. सो आपण जो ट्रेड घेतला आहे त्यामध्येच आपण वेट करायचा. तो सपोर्ट घेतोय, सपोर्ट घेऊन वरती चालला तो. आपला स्टॉप लॉस असणार आहे 257 रुपये, नॉट अ पॉईंट. आणि आपलं टार्गेट असणार आहे 357, म्हणजे 50चा लॉस 50चा प्रॉफिट पॉईंटचा. आणि 2 लॉटने ट्रेड करतोय आपण. आपल्याला कॅपिटल लागला आहे त्यामध्ये 9,220 रुपये कॅपिटल लागलं आहे आपल्याला. थोड्या वेळामध्ये रिझल्ट समजेलच. निफ्टी काय करता बघूया. निफ्टी पण प्रॉब्लेम देत आहे, थोडा साईडवेज राहण्याचा प्रयत्न करत आहे. एक वेळेस हा ब्रेक झाला की आपलं काम व्यवस्थित होईल. दोघी इंडस सारखे चालायला हवे तेव्हा आपलं काम होणार आहे. आणि आज न्यूज बेस सिच्युएशन पण आहे, इंडियन बॉक्सची न्यूज बेस, त्यामुळे मार्केट हे व्यवस्थितरित्या चालणार नाही आहे. पण स्टील आपण आपले प्रयत्न करणार आहोत आपल्या स्ट्रॅटेजीनुसार. आपल्याला 300-400 रुपयाचा प्रॉफिट चालू आहे. 324 वर प्राइस आलेली आहे आपली. बघूया काय आता. अजून थोडा खाली घ्या ना अजून. बघा, ही पॅनिक सिच्युएशन प्रत्येकाला असते. तुम्ही रिअल मनीने ट्रेड करा, तुमचे जे हार्टबीट आहे ते फास्ट होतात, कारण तो रिअल मनी असतो. आणि आपण पेपर ट्रेडमध्ये इमोशन्स अवॉइड करतो, पण इमोशन्स हे ट्रेडिंगमध्ये खूप खूप महत्त्वाचे असतात. पण पेपर ट्रेडिंग आपण प्रॅक्टिससाठी करतो, त्यामुळे आधी पेपर ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल व्हा आणि मगच रिअल ट्रेड करा. बघूया का. 328, 330 पर्यंत आपला प्रॉफिट जर केलेला आहे. 20 पॉईंट हवे आपल्याला. 20 पॉईंट मिळाले की आपण एक्झिट करणार आहोत. बघूया काय आता.
कॅन्डल ह्या एका मिनिटाची कॅन्डलमध्ये आपण थोडासा नॉईस बघू शकता. आपलं जे निफ्टी आहे, निफ्टी जे 50 जे आहे त्यामध्ये थोडा अजून फॉल यायला लागला, जो की येतोय बघा, हा फॉल येतोय. आणि बँक निफ्टी, चला बँक निफ्टीमध्ये पण आलेला आहे फॉल. आता आपण बघूया कितीमध्ये आपण. आता आपण 338 850 रुपये मध्ये चालू आहे आपण. 340 338. आपल्याला अजून 15 ते 20 पॉईंट हवे टार्गेट पूर्ण व्हायला. बघूया का आता. निफ्टी 50 जेव्हा खाली जाते आणि आता थोडा रिस्क वाढलेला आहे आपला, कारण निफ्टी 50 ब्रेकडाऊन केलेलं आहे, आपला रिस्क वाढलेला आहे. आता अशा सिच्युएशनमध्ये मार्केट नेहमी पलटतं, म्हणजे अपसाईड जातं इथून. तर माझा विचार आहे बुक करायचा. 338 वर 850 रुपये प्रॉफिट चालू आहे आपला, कारण इथून रिव्हर्सलचे चान्सेस खूप आहेत. जेव्हा एक इंडेक्स डाऊन साईड असतं, ब्रेकआउट करतं, ब्रेकडाऊन करतं आणि एक इंडेक्स रेजिस्टन्स घेतं, तेव्हा ते नेहमीच अपसाईडचा रिव्हर्स करतं. बघा आता ही अपसाईड रिव्हर्स चालून झालं आहे. आपण 44 पॉईंट घेतलेले आहे मार्केटमधून. थोडा वेट करूया, बघू काय होतं. लेट्स सी व्हॉट हॅपन. तेरा गम अगर ना होता. 50 पॉईंट हवे आपल्याला. 50 पॉईंट जर मिळाले अजून तर आपला ट्रेड आपण बुक करणार आहोत. एक दोन कॅन्डलमध्ये पॅनिक व्हायचं नसतं. हा, जेव्हा आपला ट्रेड लॉसमध्ये जाईल, कॉस्ट टू कॉस्टमध्ये आपण आता निघून जाऊ बाहेर. अजूनही आपल्याकडे 450 रुपये आहेत बुक करण्यासाठी, पण आपण बुक नाही करणार आहोत. बघूया काय होतं. $324 320 वर ट्रेड मारतो आणि रिव्हर्सलचे चान्सेस बघा, मी तुम्हाला बोललो होतो ना रिव्हर्सल चान्सेस येतो, तर असा तो रिव्हर्स असतो. पण हा थोड्या टायमासाठी असू शकतो, म्हणजे पूर्ण रिव्हर्स नसू शकतो, पण आपण त्यासाठी वेट करतोय. नवीन रिव्हर्सल जर का नाही आला तर आपला प्रॉफिट होणार आहे, नाहीतर आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट आपण निघून जाऊ. बघूया काय होतं. आपल्याला 2 फास्ट कॅन्डल हवे आहे फक्त. 2 फास्ट कॅन्डलमध्ये आपलं पूर्ण प्रॉफिट घेणार आहोत आपण. आपल्याला आता 750 रुपयाचा प्रॉफिट चालू आहे, पण आपला तो प्रॉफिट नाही आहे जोपर्यंत आपण त्याला बुक नाही करत. बघूया काय होतं. ह्या 2 कॅन्डल फक्त फास्ट आपल्याला, त्या स्लो मध्ये आले ना तर ते आपल्याला टाइम डिकेचा प्रभाव दाखवतात. $235च्या खाली ट्रेड गेला की गेला आपला, झाला. 235 264 चालू आहे आता. बघूया काय होतं. HDFC काय करते, आणि HDFC अपसाईड आहे. HDFC मुळे आपल्याला प्रॉब्लेम होतोय खरं तर. HDFC अपसाईड चालली ना, हे बघा HDFC
HDFC होल्ड करते स्वतःला. जोपर्यंत HDFC खाली नाही जाते ह्याच्यात तोपर्यंत आपण यामध्ये प्रॉफिट नाही करू शकत BNF मध्ये, कारण BNFचं जे बँक निफ्टीचं जे कॉम्पोनंट आहे ते HDFC आहे. तरी आपण 51 पॉईंट घेतलेले आहे. आपण 650 रुपये प्रॉफिट मध्ये चालू आहे. लेट सी वाट आपण 43.50 आपलं झालेलं आहे. आपलं टार्गेट पूर्ण झालं आहे, अचीव झालेलं आहे. बघा आपल्याला फास्ट कॅन्डल मिळाली आहे. आता आपण ट्रेड बुक करणार आहोत. एक्झिट कमी झाला आपला प्रॉफिट, त्यामुळे आपण वेट करतो थोडा वेळ. बघा ही कॅन्डल जी येते ना, यामुळे थोडा पॅनिक होऊन सण आपण काढायचा प्रयत्न करतो. खरं तर त्यामधून बुक करायला नको, पण आपल्याकडे सिच्युएशनच तशी आलेली आहे आता की आपण लास्ट इच्छावर आपण सपोर्ट घेऊ शकतो. मार्केट इथून सपोर्ट घेऊ शकतो आणि 33 सेकंद बाकी आहे अजून. 33 सेकंदमध्ये पूर्ण मार्केट परत करायची क्षमता असते, बिकॉज मार्केट इज सुप्रीम. नेहमी लक्षात असू द्या, मार्केट इज सुप्रीम. एक लास्ट कॅन्डल डाऊन साईडची हवी, पण आपण लालच करतोय. आपला हवा तेवढा प्रॉफिट झालेला आहे, पण आपलं टार्गेट थोडं बाकी आहे. 10 पॉईंट नाही अजून बाकी आहे. चला करूया आपण बुक आधीच, कारण हा रिव्हर्सल मध्ये लागायचे चान्सेस आहेत भरपूर. चला करू मग बुक. या शुअर केले आपण बुक. आता टार्गेट बुक केलेलं आहे आपण. टार्गेट बुक करताना आपण टार्गेट 1071 रुपये बुक केलेले आपण. आज 1071 रुपये बुक केले आणि कमी केले. आपली जे बाईंग होती एक मिनिट, जी बाईंग होती 307 ला होती आणि आपण सेलिंग केली 345 ला. म्हणजे आपण आपलं टार्गेट जे आहे ते थोड्या पॉईंट आपलं हुकलेलं आहे. थोड्या पॉईंट म्हणजे किती पॉईंट? 12 पॉईंट हुकलं आहे आपलं टार्गेट आज. आणि जे मार्केट आहे ते अजूनही स्टील वर्किंग आहे, पण आता मार्केट काही करू आपल्याला त्याशी काही घेणं नाही. आणि आय बिलीव्ह की मार्केट 200चा जो रेजिस्टन्स आहे तो तोडेलच. बघा आपण अर्ली एक्झिट केलेली आहे 345. आता मार्केट बघा किती चालू, 358 चालू आहे. तर आपलं टार्गेट हे बघा आपण अर्ली एक्झिट केली त्यामुळे झालं आहे. पण हे जे इमोशन्स खेळ असतो हा सर्व इमोशन्समुळे असं होतं. तर चला बघूया आता काय होतं. चला मग भेटूया उद्या. आजचा आपला नेट प्रॉफिट 1000 रुपये 2 लॉटवर.